सुना जा रे। मोर मुकुट पीतांबर सोहे मुरली की टेर सुना जा रे। मोर मुकुट पीतांबर सोहे मुरली की टेर सुना जा रे। बंसी वाले सावरिया आ जा रे। बंसी वाले सावरिया आ जा रे। मुरली वाले सावरिया आ जा रे। हरि बोल। गोपिका म्हणतात बिन देखत नहीं चैन पड़त है, चांद का मुखड़ा दिखा जा रे। बिन देखत नहीं चैन पड़त है, चांद सा मुखड़ा दिखा जा रे। बिन देखत नहीं चैन पड़त है, चांद का मुखड़ा दिखा जा रे। बिन देखत नहीं चैन पड़त है, चांद सा मुखड़ा दिखा जा रे। बंसी वाले सावरिया आ जा रे। बंसी वाले सावरिया आ जा रे। मुरली वाले सावरिया आ जा रे। मुरली वाले सावरिया आ जा रे। 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 बंसी वाले सावरिया आ जा रे। बंसी वाले सावरिया आ जा रे। आ जा रे। सगळ्या गोपिकांना दिसत आहे कन्हैयाचं स्वरूप आहे. अरे कन्हैया आला, कन्हैया आला. सगळ्या गोपिका पळायला लागल्या. दुरूनच ते पिवळे वस्त्र धारण केलेले आमचे कन्हैया, घुंगराले बाल. आणि सांगू का, उद्धवजी महाराज आणि कन्हैयाजी बऱ्यापैकी सेम सेम दिसत होते. बहुतांश दुरून लक्षात नाही आलं. वाट बघू लागल्या. जवळ 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 जसे आले महाराज, लक्षात आलं, अरे हे तर दुसरेच निघाले, आपले कन्हैया नाही. पुन्हा सगळ्यांनी पाठ फिरवली. राधिकेकडे गेल्या. म्हणे अरे राधा राणी, कन्हैया नाही म्हणे, दुसरंच कोणीतरी आलेलं आहे. उद्धवजी महाराज जवळ गेले. सगळ्यांना प्रणाम केला महाराज, नमस्कार केला, वंदन केलं. आपण कोण, परिचय सांगितला. मी बृहस्पतीचा शिष्य. आता आवाजामध्ये थोडस नम्रता आली बर का, आपोआप. आधी जे ठणकावून सांगत होते ना, मी बृहस्पतीचा शिष्य, देवतांचे गुरु, कृष्ण कन्हैयाचा मित्र. पण आता म्हटले मी कृष्णाचा सखा, बृहस्पती महाराजांचा शिष्य, आपल्या दर्शनासाठी आलो आहे. गोपिका बसल्या. म्हणे हो का, अरे वा वा, कन्हैया कसे आहेत? कन्हैया छान आहेत. तुम्ही कशा आहात? तुम्हाला भेटण्यासाठी मी इथे आलो, त्यांनी पाठवलं. त्याची काय गरज होती? हे वृक्ष, लता, वेली यांच्या सोबत आम्ही सगळं पत्राचार आमच्या कन्हैयाशी करत असतो. तुला पाठवण्याची काय गरज होती? उद्धव महाराज म्हणले, बरं बाबा, आलोची आलो आणि पुन्हा मलाच सगळेजण बोलायला लागले. अरे मी त्यांचा निरोप घेऊन आलेलो आहे. काय निरोप सांगणार?
त्यांनी सांगितलं की काळजी करू नका, काही दिवसानंतर ते तुम्हाला भेटायला येणार आहे. ते तर आम्हाला माहितीच आहे म्हणे. कन्हैया आम्हाला भेटणार. अरे जीवाला ईश्वर भेटणार नाही तर दुसरं कोण भेटणार महाराज? जीवाची गती ईश्वराजवळच आहे. अंतिम क्षणी तो ईश्वराजवळच जाणार आहे, आम्हाला माहिती आहे. उद्धव महाराज म्हणे क्षमा करा, पण तुम्ही एवढ्या सुंदर आहात, तरुण आहात, आणि या वयामध्ये तुम्ही आता कृष्ण कन्हैयाचं थोडी आठवण कमी करा. तुमच्या कामाला लागा. तुमचं जीवन किती मोठं आहे. गोपिका म्हणू लागल्या, आठवण? अरे उद्धवा, बृहस्पतीचा शिष्य म्हणतो ना स्वतःला. आठवण कुणाची येत असती? ज्याचा विरह झालेला असतो, जो आपल्यापासून दूर गेलेला असतो, त्याची आठवण येते. कन्हैया तर आमच्या रोमा रोमामध्ये आहे. कशाची आठवण रे? तू काय आम्हाला ज्ञान सांगतो? उद्धवजी महाराज पुन्हा शांत बसले. आता उद्धवांना प्रश्न पडला की यांना बोलाव तर काय बोलाव, काय समजून सांगाव? काही जरी बोललं तरी हे मला बरोबर उलटे उत्तर देऊ लागले. त्यावेळेस उद्धव म्हणले, महाराज तुम्ही सगळ्यांनी आराम करा. म्हणे एक काम करा, सगुण साकार स्वरूपाचं तर तुम्ही खूप चिंतन केलं, प्रभू सोबत सहवास केला, लीला केल्या, तुम्ही परब्रह्म मानता ना त्यांना. आता त्यांच्या निर्गुण निराकारा रूपामध्ये तुमचं मन गुंतवून ठेवा. भगवद्गीतेमध्ये सांगितले, मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. माझ्या मध्ये फक्त काय करा, तुमचं मन मला द्या, अधिष्ठात्रित मन करून टाका. गोपिकांना सांगितलं, तुमचं जे मन आहे ना, त्या निर्गुण परमात्म्याकडे लावा. पातालमे तस्य हि पादमूलं पठन्ति पार्षि प्रपदे रसातलम. गोपिका म्हणले, जरा शांत हो, बस थांब म्हणे थोडंसं. निर्गुण निराकाराकडे तू म्हणतो की मन लावा. उद्धव महाराज एका प्रश्नाचं उत्तर द्या. उधो मन नहीं तस बीस. उद्धव महाराज, देवानी प्रत्येकाला मन एकच दिलेलं आहे. मन नहीं तस बीस, एक होत्या सो गयो श्याम संग, दूसरा कोण सा भजेश. अहो एक मन होतं ते परमात्म्याकडे गेलं निघून, कृष्ण कन्हैया सोबत निघून गेलं. आता दुसरं मनच नाहीये, तर तुमच्या निर्गुण परमात्म्याला कोणतं मन द्यायचं याचं उत्तर द्या. उद्धवजी महाराज शांत झाले. महाराज काही बोलता येईना, आणि आमच्या या ज्ञानी साध्वी योगिनी, अहो या गवळणी काही साधारण नव्हत्या. अनेक अनेक कल्पापासून अनेक ऋषी मुनींनी तपस्या केली होती बघा. राम अवतारामध्ये रामप्रभूंनी ज्यावेळेस अहिल्याचा उद्धार केला, एक दगड घेतला महाराज, आणि त्या दगडाचा स्पर्श झाल्याबरोबर अहिल्या माता त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या वनामध्ये जेवढे ऋषी मुनी तपस्येसाठी आले होते त्यांनी ते बघितलं, आणि सगळे जणांनी काय केलं, एक एक दगड घेतला आणि रामप्रभूकडे गेले. म्हणे, हे रामराया, आम्हाला देखील स्त्री बनवून टाका, आम्हाला ते भाग्य आम्हाला द्या की तुम्ही अहिल्याला तारलेलं आहे, तसा आमच्या या जड पतितांना देखील तुम्ही तारा. मैं दास हूँ तुम्हारा, मुरली बजाने वाले, गिरिवर उठाने वाले, मैं दास हूँ तुम्हारा. हे प्रभू, आम्हाला देखील स्त्री बनवून टाका.
अहो तुम्ही ऋषी आहात, तुम्ही स्त्री बनण्याची आशा कशासाठी करत आहात? नाही म्हणे महाराज, जे अहिल्याला भाग्य मिळालं ते आम्हालाही मिळालं पाहिजे. आमची तपस्या तुमच्यासाठी आहे. त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, या अवतारामध्ये तर शक्य नाही, पण पुढचा जो अवतार कृष्ण अवतार मी घेणार आहे, त्यावेळेस तुम्ही सर्व ऋषीमुनी गोपिका बनून माझ्या सोबत सहवास करताल. गोपाल कृष्ण भगवान की जय. अनेक जन्मांची तपस्या, एक भोली भाली गाव की गवार. या गोपी काही साधारण होत्या का? एक भोली भाली गाव की गवार, तो पंडितों की बानी हो गई. तो पंडितों की बानी हो गई. तो पंडितों की वाणी हो गई. राधा ऐसी भई श्याम की दीवानी. राधा ऐसी भई श्याम की दीवानी. तो ब्रज की कहानी हो. तो ब्रज की कहानी हो गई. तो ब्रज की कहानी हो गई. हरि बोल. ओ तो पंडितों की बानी हो गई. तो पंडितों की वाणी हो गई. की बानी हो गई. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्याम की दीवानी तो पंडितों की वाणी हो गई. काही येत नव्हतं महाराज, तरी देखील पंडितासारख्या विद्वत जणांना देखील आमच्या राधाराणी आणि गोपिका बोलू देत नव्हत्या महाराज. एवढं ज्ञान. भागवत कथा आपल्याला अजून एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य ते होई जागृत. आता बघा, आधी भक्ती सांगितली, नंतर काय सांगितलं? ज्ञान, आणि त्यानंतर सांगितलं वैराग्य. या तीनही गोष्टी जागृत झाल्याशिवाय भागवत कथा श्रवणाचा लाभ होत नाही. आपल्याकडे भक्ती खूप आहे महाराज, आम्ही खूप भजन करतो, दर गुरुवारी आमच्या घरी भजन असतं, असं असतं. भक्ती केली, पण ज्ञान काय आहे? कशासाठी करतात? कुणासाठी करतात? परमात्मा कोण? भगवंत कोण? संत कोण? साधू कोण? सद्गुरू कोण? याचं ज्ञान असायला हवं. आणि त्यानंतर वैराग्य. म्हणून भक्ती असून उपयोग नाही, आणि ज्ञान असून उपयोग नाही, आणि वैराग्य असून एक एक गोष्ट असून उपयोग नाही. या तिन्ही गोष्टीचं संमिश्र ज्यावेळेस होतं महाराज, त्यावेळेस ते त्रिवेणी संगम होतो, आणि त्यावेळेस ती भागवत कथा पावन होऊन जाते महाराज. भक्ती ज्ञान वैराग्य होई जागृत. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन उद्धव महाराज अनेक अनेक वार्तालाप त्या ठिकाणी केल्या, पण आमच्या राधाराणी गोपिका त्यांचं ते तेजस्वी रूप बघून भारावून गेलेले आमचे उद्धव महाराज. उद्धवाजवळ ज्ञान होतं, वैराग्य होतं, पण भक्तीचा लवलेशही नव्हता. ज्ञानाचा अहंकार होता, पण भक्ती नव्हती महाराज. आणि ती भक्ती प्राप्त करण्यासाठीच गोपिकांजवळ आमच्या कन्हैयानी पाठवलं, म्हणे जा जरा जाऊन पाहून ये. संतवाणी तर याच्यापेक्षा सुंदर उदाहरण सांगतात.
अग्नी उदक धान्य घडे विना पाक. अग्नी उदक धान्य. मी तुमच्या घरी आले जेवायला, स्वयंपाक घरामध्ये फक्त अग्नी आहे, गॅस आहे, पाणी पण नाही आणि धान्य पण नाही. तुम्ही मला काय देणार खायला? काही देऊ शकता? गॅस देऊ शकता? नाही. एकदम साधारण उदाहरण आहे. तुम्ही गॅस देऊ शकत नाही. बरं आता ठीक आहे, आता पाणी आहे, गॅस आहे आणि मी तुमच्या घरी आले, धान्याचा पत्ता नाही. तुम्ही काय ब्लॅक टी देऊ शकताल बाबा, पण त्याच्यासाठी धान्य म्हणजे पत्ती लागेल ना. पाणी आणि गॅस दोघांच्या संमिश्रणाने तुम्ही देखील स्वयंपाक बनवू शकत नाही. अग्नी, उदक आणि धान्य. धान्यही पाहिजे, उदकही पाहिजे आणि अग्नीही पाहिजे. या तिघांच्या संमिश्रणातून मग एखादा पदार्थ तयार होतो आणि मग तो आपण खाण्यामध्ये तयार होऊन जातो. तसं भागवत कथेमध्ये आलो, फक्त भक्ती घेऊन गेलो, उपयोग नाही. कथेमध्ये आलो, फक्त ज्ञान घेऊन गेलो, उपयोग नाही. कथेमध्ये आलो, फक्त वैराग्य घेऊन गेलो, उपयोग नाही. या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी अनुभूती एकत्रीकरणाने आपल्याला ज्यावेळेस होईल, त्यावेळेस ते भागवत श्रवण आपल्याला परिपक्वताच्या दृष्टीनं नेत असतं. उद्धवजी महाराजांकडे ज्ञान, अति प्रचंड ज्ञान होतं, पण कधी हृदय द्रवित झालं नाही महाराज. फक्त अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, पण त्या परमेश्वरासाठी कधी डोळ्यातून पाणी आलं नाही. त्या परमेश्वरासाठी मनामध्ये सगुण साकार रूप त्या परमेश्वराची उपासना करण्याची कधी मनामध्ये वृत्ती झाली नाही. साक्षात परब्रह्म परमात्मा मित्र असताना देखील त्याला मित्र म्हणूनच बघण्याची दृष्टी होती, कधी त्याला भगवंत म्हणून बघितलं नाही महाराज. ही दृष्टी आमच्या गोपिकांनी उद्धव महाराजांना दिली. भक्ती, ज्ञान, वैराग्य. राधा राणी बसलेली होती. राधा राणीचे चरण, कोमल चरण बघून उद्धवजी महाराज धन्य झाले. तिच्या अवतीभोवती एक भृंग किडा येऊ लागला महाराज. राधा राणीनं हाकललं म्हणे, जा तू पण त्या कन्हैया सारखाच आहे म्हणे, इथे थांबू नको म्हणे माझ्याजवळ. शुकदेवजी महाराज सांगतात, त्या भृंगाला आमच्या राधा राणीनं टोमणे मारले. आजच्या भाषेत सांगायचं तर शाल जोडीतून त्याला बोलत होती, पण काय सांगत होती? भ्रमर गीत गात होती. अरे तू पण काळा आहेस, कोणासारखा? कृष्णासारखा. तू आमच्या जवळ येऊ नकोस. ते भ्रमर गीत ही भागवतामध्ये खूप प्रसिद्ध आहे महाराज. गोपिका गीत, भ्रमर गीत, वेणू गीत शुकदेवजी महाराज वर्णन करतात. म्हणे उद्धवा, गोपिकांची चरण रज मागायला लागले. तुमच्या चरणाची रज मला द्या. आणि मला असं वाटतं म्हणे राधा राणी, जर मी पुढच्या जन्मामध्ये जर मी जन्म घेतला तर या वृंदावनामध्ये मला जन्म मिळो. या वृंदावनामध्ये एखादी लता, एखादी वनिता, एखादा वृक्ष, एखादा पक्षी काही बनून जरी मी आलो तरी चालेल, पण मला वृंदावनचा वास मिळायला हवा. अशी राधा राणीच्या चरणी प्रार्थना केली आणि उद्धवजी महाराजांनी साष्टांग दंडवत प्रणाम राधा राणीला केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण ही राधा राणीचं स्मरण करूया. अपने वाणी में अमृत घोल, अपने वाणी में अमृत घोल, रसना राधे राधे बोल. अपनी वाणी में अमृत घोल, अपनी वाणी में अमृत घोल, हरि बोल. रसना राधे राधे बोल की रसना राधे राधे
1.5 तास, पावणे 2 तास आपण या मंडपात आहोत. तोपर्यंतच मी तुम्हाला या भजनाचा आनंद देऊ शकते आणि तुम्हीही हा आनंद घेऊ शकता. उद्यापासून हा आनंद आपल्याला मिळणार नाही. म्हणून सगळ्यांनी तल्लीन होऊन या भजनामध्ये नामस्मरण करायचं आहे. हाताने टाळी वाजवायची आहे. अपनी वाणी में अमृत घोल, अपनी वाणी में अमृत घोल के रसना राधे राधे बोल के रसना राधे राधे बोल.
की